नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजून गेलेत आणि लगेच स्वयंपाकाची तयारी. मग काय, मेथीची भाजी तर आणलेलीच होती. म्हणलं आता मस्त निवडून घेते आणि चांगली धुवून घेते. तर आज मी काय करणार आहे, थोडीशी रस्सा भाजी आणि थोडीशी सुकी भाजी, अशा एका भाजीच्या 2 भाज्या बनवायच्या. आता त्याचीच तर तयारी चालली होती आता इकडं. पण तेवढ्यात काय झालं, आमच्या घरातली लाईटच गेली. मग लाईट गेल्यामुळं स्वयंपाकाची सुरुवात आणि लाईट जाण्याची वेळ एकच आली. मग काय, मी काय करून घेतलं, मस्त भाज्या वगैरे आधी धुवून घेतल्या, बारीक कट केली आणि ही पण भाजी जी सुकी करायची होती ती पण पाण्यामध्ये ठेवली होती चांगली 5 मिनटं. शेंगदाणे गॅसवर एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर मग लाईट नसल्यामुळं मग आज मला एकदम खलबत्ता काढायला लागला दगडी. तर भरपूर दिवस झालं मी याचा वापरच करत नव्हते, घरातच ठेवलेला होता. पण मग काय केलं, लाईट नव्हती तर स्वच्छ तो धुवून घेतला, त्याच्यावरचं कुटायचं सुद्धा वरवंटा धुवून घेतला आणि मस्त लसूण, मिरची आणि शेंगदाणे खलबत्त्यामध्ये पातळ मेथीच्या भाजीला टाकायसाठी कुटून घेतलं. तर पातळ मेथीची भाजी कशी करायची, आधी निवडून घ्यायची, स्वच्छ धुवायची, बारीक कट करायची आणि मस्त जिऱ्याची आणि लसणाची फोडणी देऊन पाणी टाकून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर थोडीशी भाजी जी बारीक कापून ठेवलेली त्याला थोडंसं नॉर्मल पीठ लावून घ्यायचं आणि शेंगदाणे वगैरे हे कुटलेलं ते सुद्धा आदनामध्ये टाकून घ्यायचं. तर आता तीच तयारी चालू आहे मस्त. आणि सुकी पण भाजी करायची, त्याच्यामुळं साईडला डाळ वगैरे मी भिजत घातलेली. तर असा संध्याकाळचा स्वयंपाक चालू होता आणि लाईटसुद्धा नव्हती. तर मग काय, मोबाईलच्या उजेडामध्ये स्वयंपाक पण चालू आणि व्हिडिओ पण काढायचं काम चालू होतं. तर अशी मस्त रस्सा पातळ भाजी बनवली मेथीची. तर आता इथं छानपैकी मेथीच्या भाजीला मी चांगलं शिजू देते आणि मग मस्त होईल घट्ट थोडीशी, कारण छोटी कढई असल्यामुळं मग काय ती थोडीशी दाटली. पण बारीक गॅसवर चांगली कढली ना तर कमी होऊन जाईल. तर आता बऱ्याचशी वेळ झालं मी हिला 10-15 मिनटं चांगलं शिजून देते आणि मस्त बाजरीच्या भाकरीसोबत आपली पातळ रस्सा भाजी मेथीची आणि सुकीसुद्धा बनवणार आहे. सुकीची इकडं मी मेथीची मुगाची डाळ वगैरे भिजत ठेवली आणि मस्त इकडं आता भाजी पण धुवून ठेवलेली. मग काय, फोडणीला लगेचच भाकरी झाल्या की तव्यावर टाकून घेतली. त्याच्यामध्ये डाळ टाकली, शेंगदाण्याचा कूट, लसणाची आणि मिरचीची फोडणी दिली. एवढी सोप्या पद्धतीने ह्या 2 भाज्या माझ्या पटकन झाल्या. पण आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ आहे ना पुढं, तर तो जो बऱ्याच दिवसाचा येत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आम्ही आलेलो आहोत इकडं मोठा देवीला. तर तुम्हाला तर माहीतच आहे, मोठा देवीला माझी बहीण आहे. बरेच दिवस झाला आम्ही गेलो होतो, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. पण म्हणले चला काढून ठेवलेला आहे तर तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर करते. तर मोठा देवीला गेल्याच्या नंतर मी 1 ते 2 दिवस मी तिथं राहते, म्हणजे बहिणीपाशी. तर हे दुकान तर बहिणीचंच आहे आणि मस्त तिथं आम्ही सकाळचं आंघोळ्या वगैरे, घर तिथं खाली आहे ना थोडंसं, त्याच्यामुळं मग आंघोळ्या ही सगळं तिकडनंच करून येतो आणि हे दुकानावर यांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत थांबायला लागतं. मग काय, स्वयंपाक वगैरे इकडंच केला दुकानामध्ये, किचन वगैरे सगळं आहे आणि स्वयंपाकाचे भांडे पण आहेत पाठीमागं. आणि हे समोरचं सुद्धा नारळ पेड्याचं दुकान बहिणीचंच आहे. आणि त्याच्यानंतर इकडं माझ्या बहिणीचा मुलगा खुर्चीवर बसलेला आहे, तो पण म्हणजे मोबाईल बघतोय आणि गिऱ्हाईक पण देतोय. तर आता इकडे त्या अजून दुकानं आहेत, तर तिच्या जावाचे, नंदाचे असे दुकानं लावलेले आहेत. तर हा कॉर्नर आहे ना मोठा देवीचा, वरती जाते मंदिरापाशी गाडी, त्याच कॉर्नरला समोर दुकानं आहेत त्यांचे एकदम शेवटला. तर सगळे खेळणे, त्याच्यानंतर काय म्हणजे जे स्टेशनरी सामान असतं ना ते पूर्ण त्यांच्या दुकानामध्ये मिळतं मोठा देवीला. शेवट लास्टला जो मोठा कॉर्नर आहे ना वरती जाण्याचा किंवा खाली येण्याचा, तिथं त्यांचे दुकानं येतं. जर कोणी गेलं असेल, कोणाला पेड्याचा प्रसाद, हळदी कुंकू, त्याच्यानंतर हे असं साहित्य काय घ्यायचं असेल, तर तुम्हाला मी सांगते की मोठा देवीमध्ये शेवटला लास्ट कॉर्नर आहे ना मोठा, जेव्हा आपण देवीचं दर्शन करून खाली येतो किंवा वरती जातो त्या कॉर्नरला त्यांचं दुकान आहेत. तर मोठं असं होलसेलचं दुकान आहे आणि समोरच नारळ पेड्याचं सुद्धा. तर बहीण इथं दुकानामध्ये गिऱ्हाईक देते, तर गिऱ्हाईकाचं पण चालू आहे, तर तीच आता ती गिऱ्हाईक करते. आमचे जेवण वगैरे झाले, स्वयंपाक पण करून घेतला आणि मग मस्त थोडासा निवांत वेळ होता. तर असंच मग त्यांच्यापाशीच आम्हाला गेलं तरी थांबायला लागतं, कारण घरात बसून पण करमत नाही. मग असं वाटतं चला दुकानावर तर जाऊन बसूया. मग माझं इथं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं, बहीण गिऱ्हाईक देत होती आणि मग इकडं मस्त असं त्यांनी हळदी कुंकाचं वगैरे, मोठा देवीचे फोटो छोटे मोठे भरपूर काय पाहिजे ते आहे, निरंजा, त्याच्यानंतर गाईच्या मूर्ती, मोठा देवीचे मुखोट, मोठे मोठे फोटो आणि इकडं पितळाच्या मूर्ती वगैरे, हळदी कुंकाचे करांडे
असं भरपूर सामान आहे. कुणाला काय घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता त्यांच्या दुकानावर. आणि जर तुम्हाला नाव वगैरे पाहिजे असेल तर आजीनाथ दैफळे म्हणून नाव आहे. तर त्यांच्या दुकानावर जायची म्हणलं तर तुम्हाला कोण पण सांगेल तिथं गेल्याच्यानंतर. तर कुंकाचं वगैरे ते लावून ठेवतात मस्त, ते पण मला आवडतं. आणि इकडं हा रस्ता आहे तिकडनं यायचा, आपण देवीला जातो तिकडनं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं आवारलं आणि मस्त जाणार होतो. तर आता आवारल्याच्या नंतर मग काय आम्ही आलोत मायंबा मढीला. तर मायंबा मढीचं सुद्धा आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. तर आम्ही 4-5 जण होतो, बहीण, मी आणि तिचे मिस्टर. त्यांनी मग 4 वाजता दुकानावर मुलाला ठेवलं, बहिणीच्या पोरांना. आणि मग आम्ही आता इकडं मायंबा मढीचं दर्शन करण्यासाठी आधी आलोत. मायंबा मढी जवळच आहे, पण भरपूर ओलांड्याने रस्ता आहे, त्याच्यामुळं मग थोडासा उशीर लागतो. त्याच्यानंतर मग आता इथं मायंबा मढीचं इथं आलोत आम्ही आतमध्ये. आणि चैतन्य काने मच्छिंद्रनाथ म्हणजे असं तिथं नाव लिहिलेलं आहे, चैतन्य मच्छिंद्रनाथ. तर मच्छिंद्रनाथाचं सुद्धा आता दर्शन घ्यायचं इथं. आणि मायंबा पण इथंच आहे. त्याच्यानंतर मग आता आतमध्ये गेल्याच्यानंतर दर्शन वगैरे घेत होतं आम्ही. तर इथं तुम्हाला माहीतच आहे की अंगातले वारे वगैरे ते त्यांचं काय असतं ती मला काय एवढं माहीत नाही, पण आहेत तिथं. तिथला सगळा परिसर तुम्ही पाहून घ्या, मस्त परिसर आहे. आणि एवढं संध्याकाळचं वातावरण छान झालं होतं, 6 वाजले असतील. तर आता इथं छानपैकी आम्ही दर्शन घेतलं मच्छिंद्रनाथाचं. आणि अजून इकडं दुसरं कुठली तरी मूर्त आहे. त्याच्यानंतर मग आतमध्ये पण चाललेलो आहोत. तर तिकडं पुढे आहे ना मायंबाचं आहे. मायंबाच्या तिथंच म्हणजे भरपूर लेडीज आणि महिला त्यांच्या अंगात वगैरे येतं असं तिथला देव आहे. तर हे बघा समोर दिसतंय ना ते, तर मायंबाचंच हे मायंबाच्या मंदिराचं शिखर आहे ते. आम्ही काय बाहेर तर दर्शन वगैरे घेतलं मायंबाचं. आणि मस्त आता इकडं वातावरण एकदम सुटसुटीत रिकामं आहे. तर पाठीमागच्या साईडने मोठा डोंगर दिसतोय. मग आम्ही इकडं साईडला आलोत आणि मस्त खुर्चीवर बसलो थोडा वेळ. तर हे मायंबाचं मंदिर आहे. मढी मायंबाला म्हणजे कोण पण आलं ना तर मढी मायंबाला जातात. तर इकडं मच्छिंद्रनाथाचं पण आहे आणि अजून दुसरं पण आहे. तर ते पण छानपैकी इथं दर्शन घेतलं. आणि मग परत रिटर्न निघालो तिथं मढी मायंबावरून दर्शन करून. मग काय खरेदी तर काय केली नाही, अगरबत्तीचा एक पुडा घेतला आणि मग पुढं चाललं होतं. तर आम्हाला एक गळ्यातल्याचं दुकान म्हणजे कलेक्शन दिसलं. तर म्हणलं चला बघूया, आवडलं तर घेऊ, नाही आवडलं तर मग राहू दे. तर छान असं तिथं गळ्यातले होते. आम्ही घेतलं एक बहिणीने पण एक घेतलं आणि मी पण एक घेतलं. जे तिच्या गळ्यामध्ये दिसतंय ना तेच आहे. तर मग मला एक घेतलं आणि तिला एक घेतलं. तर छान डिझाईन होते. त्यांना आम्ही सांगितलं की नंतर आलोत ना तर आम्हाला थोडंसं मोठ्या साईजचं पाहिजे, सेम अशा डिझाईनमधून. मग काय गळ्यातलं घेतलं आणि मस्त गाडीकडं निघालेलं होतं. तर आता गाडीकडं निघालोत आणि मग आलो तिकडं. मग आता खाली आल्याच्या नंतर मग काय कानिपनाथावर गेलो. तिथं पण दर्शन वगैरे घ्यायचं होतं. तर मस्त आम्ही चाललेलो आहेत बोलत बोलत. तर आता पहा तुम्ही, कारण इकडं साईडला गाडी लावली आणि आम्हाला अंधार पडला होता. तर मग मायंबा मढी करून आलोत आणि खाली कानिपनाथाला तिथं जवळ आहे ना पाथर्डी मोठा देवी, त्याच्यामुळं मग म्हणलं चला नंतर मग जाऊया कानिपनाथाला. तर इथं चैतन्य कानिपनाथाचं मंदिर आहे. तर आता इथं पायऱ्या चढायची आमची शरद लागली होती. पटापट पायऱ्या चढून मग आता दर्शनाला गेलो. चला तुम्ही पण दर्शन घ्या चैतन्य कानिपनाथाचं. मग काय इथं शर्यत लावली आणि पटापट पायऱ्या चढून वरती गेलो. तर आता मंदिराच्या जवळच आलेलो इथं. तर इकडं जे दिसलं ना तुम्हाला छोटंसं, तर तिथं आतमध्ये देव आहे. त्याच्यामध्ये ना असं वाकून जायला लागतं, उतरायला लागतं आतमध्ये. तर तिथं काय आम्ही गेलो नाहीत, पण समोरच चैतन्य कानिपनाथाच्या मंदिराच्या तिथं समोर आता आरतीची वेळ झाली होती ना, म्हणून त्यांनी गेट बंद केलं. तर हे पहा इथून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि इथं मस्त ग्रंथ वगैरे. तर इथं नवनाथाचं मंदिर आहे. तर याच्यामध्ये नवनाथ पूर्ण आहेत, तर त्यांचं पण दर्शन घेतलं. आणि इकडं मस्त पारायण चालू आहे. तर नवनाथांचे पारायण करतात इथं लोक येऊन. हे पहा इथं बसलेले असतात आणि त्यांचं पारायण चालूच असतं. आणि इकडं कानिपनाथाचं पण फोटो इकडं लावलेला आहे मोठा हत्तीच्या ह्याच्यावर. तर असं होतं दर्शन मढी मायंबा कानिपनाथाचं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो तिकडं आम्ही मोठा देवीला, कारण
मायंबा आणि मडी कानिपनाथ केल्याच्या नंतर मोठा देवीला सुद्धा येतात. तर मग मस्त मोठा देवीला आलो, दर्शन घेतलं, तिथंसुद्धा ओटी वगैरे दिली. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे त्याच्या. चला मग कसा वाटला आपला मायंबा मडी आणि कानिपनाथाचा आणि मोठा देवीचा व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक करा.